खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण होतरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडवार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम वरम पुंडरीकाय दातो मुनिंद्रे समागत तिष्ठं समानंद स्कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसविद्या आत्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्तीदाशी अवधारी जोजी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण देतु वंदु श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो न्याता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
विक्रम वार्तात्मज बाणदेवता मुख्य श्रीरामदूत श्रम वंदे चले आओ जी पवन कुमार हमारे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रस्तुत बाबांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग म्हणून दाखवलेला अभंग कीर्तनाच्या निरूपणासाठी घेतलेला अभंग ज्यांनी हटायची काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून 4,500 अभंगाची इमारत उभी केली ते की जे तुम्हाला मान्य आहेत ते मला मान्य आहेत गावाला मान्य आहेत गटाला मान्य आहेत गणाला मान्य आहेत तालुक्याला मान्य आहेत जिल्ह्याला मान्य आहेत राज्याला मान्य आहेत देशाला मान्य आहेत नवे नवे जगाला मान्य असणारे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस कुडवाडी भूषण गो ब्राह्मण गो प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू असणारे तुकोबाराय यांचा देव देश आणि धर्माप्रती निरूपण करणारा अभंग आहे विठ्ठल बाबा आजच्या या कीर्तनाची सेवा किन निमित्तानं कशासाठी कोणासाठी या कीर्तनाचं आजचं आयोजन नियोजन आणि प्रयोजन कशासाठी आहे हे मला वाटतं आलेल्या सगळ्या भाविक भक्तांना माहिती आहे पण तरी सुद्धा कीर्तनकाराचं वक्त्याचं सांगणं अद्य कर्तव्य असतं सालाबादाप्रमाणे मला वाटतं आपल्या या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादानं संत सखाराम बाबांच्या आशीर्वादानं मोठे बाबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आपल्या ग्रामदैवत हनुमंतरायाच्या असीम कृपा आशीर्वादानं आनंददायी आपण ज्याला मर्यादा म्हणतो त्या गाव देवतेच्या असीम कृपा आशीर्वादाने या ठिकाणी आपल्या गावामध्ये सगळ्यांचं कुलदैवत असलेल्या दंदाई मातेच्या कृपेने या ठिकाणी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष 22वे म्हणजे फक्त आता दुसरं तप पूर्ण होण्यासाठी फक्त मला वाटतं आता 2 वर्षाची गरज आहे आणि या कीर्तनाची सेवा या ठिकाणी माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला दिली मी माझं परम भाग्य समजतो तरी माझा देवा पार नाही 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 दुकामने मग करते सेवा दुकामने Bye.
म्हणतात की बाबा रे मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम एक कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. या उक्तीनुसार मायबापू या ठिकाणी परमेश्वर पंढरपूर परमात्मा ज्या पद्धतीने मला बोलण्याची संधी दिली, बोलण्याची उक्ती दिली, त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न करेल. कारण आजची कीर्तनाची सेवा पोलीस पाटलांनी दिलेली पोलीस पाटलांना आहे. विठ्ठल गावाचे नवनिर्वाचित पोलीस पाटील, तरुण पोलीस पाटील, नुसतं नवनिर्वाचित नाही तर तरुण असे पोलीस पाटील, नुसते तरुण नाही तर आध्यात्मिक असा वारसा त्यांच्या वडिलांपासून आजोबांपासून असलेला, की या गावामध्ये ज्यांच्याकडे अतिशय आदराने, अतिशय नम्रपणे, अतिशय एक दानशूर व्यक्तिमत्व या नात्याने ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे पोलीस पाटील साहेब आणि त्या पोलीस पाटलांच्या वतीने मला मिळालेली आजची कीर्तन सेवा. विठ्ठल सरकार योग असा आहे की आजच आमच्या पोलीस पाटील साहेब जे आहेत त्यांच्या धर्मपत्नी अर्धांगिनी जे आहेत त्यांच्या आज आपल्याला काय म्हणतो आपण त्याला ओटी भरण्याचा कार्यक्रम सुद्धा आज होता. आणि त्या निमित्ताने आणि या कीर्तनाच्या सप्ताहाच्या निमित्ताने अशा 2-3 कारणांचा संयोग झाला, दुग्ध शर्करा योग झाला आणि आज माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी बोलायची संधी मिळते. विठ्ठल या ठिकाणी आजची जी कीर्तन सेवा आहे, वाजवायला इंद्रचंद्रासारखे मृदंगमणी पकवाज वादक आहे बरं का महाराज, मनोज महाराज गंधर्व सारखे गायन करणारे साखर खेडेकर महाराज, पळसखेड्याचे महाराज, सगळे आमचे साऊंड सर्व्हिसवाले आमचे आप्पा महाराज. आणि विशेष आज सांगावं असं वाटतं की आपल्या गावाचं आज भाग्य असं की नाद विठू माऊलीचं हे युट्यूब चॅनल जे आहे मोराणेकर, कुठलं नाद विठू माऊलीचा मोराणेकर यांचं जे युट्यूब चॅनल आहे सूर्यवंशी बंधूंचं, ते सुद्धा एक या कीर्तनासाठी आज शूटिंग करण्यासाठी या ठिकाणी तत्पर झालेलं आहे. त्यांचा सुद्धा मी व्यक्तिशः आणि या गावाच्या वतीने आभार मानतो. विठ्ठल तुम्हाला अगोदरच सांगून गेलो की या ठिकाणी इंद्रचंद्रासारखे वाजवणारे आहेत, गंधर्वासारखे गायन करणारे आहेत, परीक्षितेसारखे ऐकणारे श्रोते वर्ग आहेत, पण सांगणारा फक्त शुभदेव नाही. विठ्ठल या ठिकाणी मायबापू आजच्या सेवेसाठी अभंग घेतला. अभंग मुळात तुकोबरायांचा आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे. पहिला शब्द धर्म आहे, कारण धर्माशिवाय हे जग नाही, धर्माशिवाय जीवन नाही, धर्माशिवाय संसार नाही, कारण धर्माशिवाय मनुष्य नाही. कारण धर्म म्हणजे नीती, नीती म्हणजे चरित्र, चरित्र म्हणजे संस्कृती. आणि ज्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद असतील अशांना त्या संस्कृतीचा फायदा होतो, त्याचा फायदा चारित्र्यावर होतो, त्याचा फायदा संस्कृतीवर होतो आणि त्याचा फायदा ऑटोमॅटिक त्याच्या धर्मापर वागण्यावर होतो. विठ्ठल ज्यावेळी तुकोबरायांना असं विचारण्यात आलं की हो बाबा धर्म म्हणजे काय, कारण सध्या काय झालं आपल्या हिंदू धर्मामध्ये, कोणी जर विचारलं आपल्याला का हो बाबा आपला धर्म कोणता, का हो ताई आपला धर्म कोणता, आपण बुचकाड्यात पडतो, आपण विचारात पडतो की नेमका माझा धर्म मी काय सांगावा. सांगू शकतो आपण आपला धर्म? कोणी म्हणेल मी वैदिक आहे, कोणी म्हणेल मी ब्राह्मण आहे, कोणी म्हणेल मी हिंदू आहे, कोणी म्हणेल मी सनातन आहे, कोणी म्हणेल मी भागवत धर्माचा पाईक आहे. पण असा आपण ज्याला ठोस असा उपाय म्हणतो, ठोस असं उत्तर ज्याला म्हणतो, ते उत्तर देता येत नाही. आणि ते उत्तर देण्याचं काम या ठिकाणी तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. विठ्ठल कारण मायबापा मुळात जगद्गुरु तुकोबाराय जे होते साधे संत होते का? स्वभाव जरी वागण्यामधून त्यांचा साधा असेल पण त्याच्या वागण्याचा विचार केला, त्यांच्या विचारांचा विचार केला, त्यांच्या धर्माप्रती पालन करण्याचा विचार केला की तुकोबाराय सामान्य नव्हते. तुकाराम तुकाराम तुकाराम
असमर्थ जेने केला पुरुषार्थ जडी दगडा सहित वया तारी येल्या म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या. तू काय विष्णू? हा, मित्राने मित्राचं वर्णन करावं, कौतुक करावं, याच्यात काही मोठं नवल नाही. शिक्षकाने शिक्षकाचं वर्णन करावं, यात काही मोठं कौतुक नाही. आलं का लक्षात? भजनी मंडळाने भजनी मंडळाचं कौतुक करावं, यात काही मोठं नवल नाही. पण या ठिकाणी द्विजा ज्याला म्हणतो आपण, ब्राह्मण ज्याला म्हणतो, विरोधक ज्याला म्हणतो, रामेश्वर भट्ट. रामेश्वर भट्टांनी जो या ठिकाणी तुकोबारायांना उद्देशून म्हटलं की तुकाराम तुकाराम नाम घेता, त्यांचं काय केलं? कौतुक केलं. कौतुक काय केलं? कौतुक केलं. आणि या ठिकाणी असे असणारे तुकोबाराय आपल्या तत्वज्ञानातून परखडपणे मानतात, धर्म सांगतात, देव सांगतात, देश सांगतात. काय सांगतात? आपल्या प्रखर तत्वज्ञानातून ते देवाचं वर्णन करतात, देशाचं वर्णन करतात, या ठिकाणी आपल्या धर्माचं वर्णन करतात. ते सांगतात धर्माची तू मूर्ती पाप पुण्य. देवाला उद्देशून म्हणतात बाबा रे धर्माची तू मूर्ती आणि पाप पुण्य तुझे असे मज सोडवी दातारा. धर्मो रक्षती रक्षिता. धर्माचं तुम्ही रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल यात शंका नाही. काय सांगतात तुकोबाराय? धर्मो रक्षती रक्षित. एवढंच नाही, तुकोबाराय माय बापू सांगतात या ठिकाणी आपल्याला, या ठिकाणी वेळोवेळी तू धर्माचं जर पालन केलंस, धर्म समजून घेतला, मी कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या धर्माचा पाईक आहे, नाही तर आपलं चालू आहे पिछेशी आई आगे नका. आपण म्हणतो भारत माझा, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे, विविधतेने आणि परंपरेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. मला सांगा ही प्रतिज्ञा कोणी लिहिली आहे? शांतता एकदम. मग आपल्याकडेच असं तुमच्याकडे असायची एकदम शांतता. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत की ही प्रतिज्ञा कोणी लिहिली हे आम्हाला सांगता येत, कारण तुमची प्रतिज्ञा नाही म्हणून आमची कीर्तन चालू आहे. तुम्हाला समजत नाही म्हणून कीर्तन चालू आहेत. आणि तुम्हाला जर एकदाचं समजायला लागलं, तुम्ही जर या व्यासपीठावरून कीर्तन करायला लागले, मग आम नेहमी कोण बनावं? बलाय का कोण आपले? काव गजानन बाबू बलाय का? बलाव नाही आपले. कारण का की या ठिकाणी आपल्याला आपला धर्म समजून घ्यायचा आहे. की माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे, तुम्ही दुसऱ्या गोष्टी नाही घरी घेऊन गेली तरी चालतील, पण मी धर्माप्रतीची काही गोष्टी दोन सांगेल तुम्हाला, त्या फक्त जरी घरी घेऊन गेले तरी मला असं वाटतं हे नुसतं कीर्तनच नाही तर हे पूर्ण कीर्तन सप्ताहाचं ज्याला आपण फलित ज्याला म्हणतो हे प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी जो अभंग मांडलेला आहे, जगद्गुरु तुकोबाराय सत्ययुग ज्याला आपण म्हणतो, कृतयुग ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा नृसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यप आपला बाप असलेला त्याला सुद्धा धर्म शिकवण्याचं काम कोणी केलं होतं? भक्त प्रल्हादाने. आणि भक्त प्रल्हादाचा अवतार म्हणजे कुणाचा अवतार? पुढे जाऊन तुकोबारायांचा अवतार आहे कलियुगामध्ये. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण त्रेतायुगामध्ये बघितलं, अंगदाचा जो अवतार होता तुकोबारायांचा अवतार होता. अंगदाने सुद्धा धर्मनिष्ठा सांगण्याचं काम त्या रावणाला केलं. त्या रावणाला सांगितलं, रावण अरे सप्तकोटी घरे तरी तुझी असतील, तुला 80,000 बायका असतील, 1,00,000 मुलं असतील, 1,15,00,000 नातू असतील, पण तरी सुद्धा धर्माचं जो पालन करतो त्या प्रभू रामचंद्राला तू शरण गेलं पाहिजे हे अंगदाने सांगितलं. त्या काळामध्ये कलियुगातला तुकोबारायांचा अवतार अंगद होते. त्रेतायुगामध्ये, द्वापर युगामध्ये जर बघितलं तुकोबांचा अवतार जो भगवान कृष्णाच्या अवतीभोवती राहायचा, सारथीचं काम करायचा, पर्यायाने भक्त असलेला उद्धव, त्या उद्धव गीता जर आपण वाचली की ज्या पद्धतीने भगवंत आपल्याला सांगतात की बाबा रे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत युत्सवा मामका पांडवा चैव किम कुरुत संजयापासून तर यत्र योगेश्वर कृष्णेत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजय उतीर दुर्वा नितिर्मितीर मम. बाबा रे धर्माने जर तू वागलास तर तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच पद्धतीने उद्धव गीतेमध्ये सुद्धा उद्धव सांगतात तुम्हाला आम्हाला उद्देशून की बाबा रे तू जर धर्माचं पालन केलं तर तू सुद्धा काय होऊ शकतो?
सलोखता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता चारही मुक्तींच्या पलीकडली जी मुक्ती आहे, सृष्टी नावाची मुक्ती ज्याला म्हणतो, की आपल्या गावामध्ये स्वाध्याला जाणारे बरेच बंधू भगिनी आहेत. या चारही मुक्तींच्या पलीकडली पाचवी मुक्ती त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे. तू जर धर्माचं पालन केलं, मम वर्तमाने वर्तन्ते मनुष्य इति पार्था. तू जर मी जसं बोलतो, जसं वागतो, जसं चालतो, जसं खातो, जसं पितो, जसं मी करतो, तसं तू जर केलं तर तू सुद्धा माझ्यासारखं होऊ शकतो. एवढा आत्मविश्वास धर्माने वागण्याने आहे. आणि असा या धर्माने वागण्याने एवढा आत्मविश्वास आम्हाला तुकोबारा देत असतील तर किती भाग्याची गोष्ट हो. पण आम्हाला संत समजलं का? काही समजलं नाही आम्हाला. वर्षानुवर्ष आम्ही सप्ते करतो. तुमच्या गावाला 22व्या वर्षाची परंपरा आहे, बऱ्याच गावांना 50 वर्षाची परंपरा आहे, काही गावांना सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, काही गावांना अतिशय 100 वर्ष झाले, काही गावांना बघा तुम्ही 112, 15, 108 वर्ष झाले. पण आपण ज्याला म्हणतो परिणाम काय झाला? चेंज, बदल. कीर्तन कशासाठी आहे? कीर्तनकार यासाठी येऊन 2 तास आपल्याशी हितगुज काय करतो, आपल्याशी काय बोलतो, देवाच्या गप्पा किती करतो, ज्ञानाच्या गप्पा किती करतो, वैराग्याच्या गप्पा किती करतो, भक्तीच्या गप्पा किती करतो. याच्याही पलीकडे माझ्या जीवनात धर्म आला, माझ्या जीवनामध्ये भक्ती आली, माझ्या जीवनामध्ये ज्ञान आलं, माझं कर्म बदललं की माझं वर्म बदलतं आणि त्या वर्म बदलल्यानंतर माझ्या सर्वांगावर असणारे भाव कसे बदलतात याचंही चित्रण आपण आपल्या आरशात बघितलं पाहिजे. विठ्ठल मध्ये तुकोबारायांचा जो अवतार होता, नामदेवरायांचा अवतार होता. आणि नामदेवरावांच्या अवतारामध्ये आपण बघितलं, सगळ्यांना माहिती आहे की देवाशी बोलायचे कोण? आपल्या सपनमा बी देवीच नाही. येतो का सपनमा? सांग उच्च बोट करी 1 ग्रॅम सोनं नाणं त्याला. महाराज मला सपनमा देवीस येतो का? कोणाच्या सपना? कोणा सपनमा नाही, कोणा वचन माने. देवच नाही, देवच भेटत नाही. आपले महाराज लोक लय देव भेटणार नाही, तुमले कधी भेटी. बरोबर आहे का? कारण आमला जर देव वाटतं आम्ही नाही तर मागितलं तू का अप्पा महाराज? हा, मी तर डायरेक्ट साऊंड सर्व्हिस मागितलं. बरोबर आहे का? अप्पा महाराज साऊंड सर्व्हिस ते देव मला काही देऊ? बघा तुम्ही जशी मागण्याची ज्याची त्याची पद्धत असते. बघा एक रस्त्याने एक तंबाखू खाणारा जात होता. रस्त्याने कोण जात होता? तंबाखू खाणारा जात होता. आणि तंबाखू खाण्याला जात होता, त्याच्याजवळ तंबाखूची पुडी होती. दुपारची रणरणती वेळ होती आणि त्याच वेळेस त्याला असं वाटलं की आपल्याजवळ तंबाखूची पुडी आहे पण चुन्याची नेमकी पुडी. त्याने देवाचा धावा केला. नमो शिवाय, ओम नमो शिवाय, हर हर बोले नमो शिवाय, नमो शिवाय, नमो शिवाय, हर हर बोले नमो शिवाय, नमो शिवाय, हर हर बोले नमो आणि तोपर्यंत भोळा कोण? महादेव भोळा नसता. कधी पाहिलंय का भोळा महादेवराचा? असं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय वाचे बनता शिव नाम तयान बाधे धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता एका जनार्दन शिव निवारी. मग मला सांगा, तो भोळा असतो तो चक्रवर्ती असतो का? सांगा मला एखादा भोळा माणूस गाव सरपंच बनी घ्या असं व्हायला का? का नाही व्हायला का? असं सरपंच होतो का? कधी भोळा होत नाही. पण तो भोळा म्हणजे कोण? जो अहंकार शून्य झाला तो भोळा. विठ्ठल या ठिकाणी त्या तंबाखू खाणाऱ्या देवाचं नाव घेतलं. भोळा महादेव समोर हजर झाला आणि म्हटलं, ए भक्ता बोल, तुला काय पाहिजे? म्हणे महाराज कोण आहे तुम्ही? म्हणे मला ओळखलं नाही. हे बघ माझ्याजवळ डमरू, माझ्याजवळ त्रिशूळ, गळ्यात नाग, वरती चंद्र, सगळं मुंडकांच्या, गळ्यामध्ये मुंड माळा. ओळखलं नाही. अंगाला चर्म कोणाचं? वाघाचं. म्हणे मी शंकर. काय सांगितलं? म्हणे मी भोळा महादेव, बोल
तुला काय पाहिजे? म्हणे महाराज मला काहीच नको, मी तंबाखू खातोय, पण माझी नेमकी चुन्याची पुडी संपली, एक चुन्याची पुडी दिली तरी खूप आहे म्हणे. विठ्ठल सांगण्याच्याही पद्धती आहे, सांगण्याच्याही पद्धती आहेत. आपण मागतो, पण एखादा बुद्धिमान मनुष्य असतो. बघा तुम्ही, एक गरीब ब्राह्मण होता आणि त्या गरीब ब्राह्मणाकडे जेव्हा देव प्रसन्न झाले आणि देवाने सांगून टाकलं त्याला, म्हणे ब्राह्मण दादा, म्हणे काय देवा? म्हणे एक कर, 4 शब्दामध्ये माग. आता तो किती शब्दामध्ये? 4 शब्दामध्ये माग, तुला काय मागायचं ते. आणि त्यावेळेस त्या ब्राह्मणाने विचार केला, कारण ब्राह्मण होता वयस्कर, ब्राह्मण होता गरीब, ब्राह्मण होता दरिद्री, ब्राह्मणाला नव्हतं मुलबाळ, ब्राह्मणाकडे नव्हती गाई, न म्हैसी, न प्रॉपर्टी, काही ते झोपडी होती. पण ब्राह्मण बुद्धिमान होता आणि त्या देवाने सांगितलं, ब्राह्मण दादा, अहो तुम्ही फक्त 4 शब्दात मागणी मागा. म्हणे मागायची का? म्हणे हो. म्हणे एक काम करा देवा, मी माझ्या बाईला विचारून येतो. म्हणे काही हरकत नाही, मी इथं थांबतो. तो बाईला विचारायला गेला, बाईची त्याची इष्टगुत झाली, चर्चा झाली आणि त्या ब्राह्मण दादाने त्या देवाला सांगितलं, देवा मला फक्त द्या सुने हाते, किती? सुने हाते तक्र भात. किती शब्द झाले? सुने हाते तक्र आणि सुनेच्या हातून मला ताक भात खायला मिळालं पाहिजे. त्याला मुलबाड होतं का? वयस्कर होता, मुलबाड नव्हता, दरिद्री होता, त्याला त्या ठिकाणी सून देण्यासाठी म्हणजे मुलगा आवश्यक आहे. म्हणजे देवाने त्याला काय दिलं? मुलगा दिला, सून दिला. तक्र म्हणजे काय? ताक. ताक कशापासून तयार होत? ताई दुधापासून तयार होतं. दूध कुठून येतं? अंबनेरच्या डेअरीवरून का गाई म्हैशीपासून? गाई म्हैशीपासून ते मिळतं आपल्याला. आणि म्हणून त्या ठिकाणी गाई म्हैशी द्याव्या लागल्या. भात, तक्र भात. भात कुठं पिकतो? शेतामध्ये पिकतो. म्हणजे शेत सुद्धा द्यावी लागली. असं मागणं आपण देवाकडे मागलं तेव्हा देव बी देतो. आलं का लक्षात? आणि हे देण्यासाठी, देवाजवळ देण्यासाठी, आपल्याला सुद्धा मागण्यासाठी आपले सुद्धा काय लागते? काय लागते? आपली पात्रता लागते. पात्र. सुवर्णाचे भांडे, दुधाचे आंधण, कोशिंबा घालून नाश केला, तोडोनी चंदन कर्दळीचे बन, ब्राह्मणा रक्षणा बैसले, उत्तम भूमिका निभविता काही, धोतरा लवलाही पेरलाशे. आणि म्हणून माय बापू या ठिकाणी या जगद्गुरु तुकोबारायांनी वेगवेगळ्या अभंगाच्या माध्यमातून, मग तो तुमचा पहिला दिवस नामपरचा असेल, संतपर असेल, त्याच्यानंतर तुमचा उपदेशपर असेल, अद्वैतपर असेल, मागणीपर असेल, त्याच पद्धतीने तुमचा भक्तिप्रद असेल आणि ज्या पद्धतीने काला असेल तुमचा, या प्रत्येक अभंगातून मागणी मागताना तुकोबारायांचा नामदेवरायांचा अवतार होता. पुढे जाऊन तोच अवतार नामदेवरायांचं कार्यभाग पुढे राहिल्यामुळे तुकोबारायांनी काय केलं की त्या ठिकाणी भगवंताने तुकोबारायांच्या अवतारामध्ये जाऊन त्या ठिकाणी मागचं जे काम होतं, मागच्या पिढ्यांचं जे काम होतं, मागच्या ज्या परंपरेचं काम होतं, जे आयुष्याच्या वर्षानुवर्षानु परंपरेचं जे काम होतं, ते काम पूर्ण करून घेण्यासाठी यांना पुन्हा अवतरित केलं. कशासाठी अवतरित केलं? अभंगाचं पहिलं धर्माचे अभंगाच्या पहिल्या चरणातून आपल्याला आपल्याला सांगतात, मायबाबो धर्माचे पालन करणे पाखंड. पहिला शब्द आहे धर्म आणि या धर्मावरच पूर्ण कीर्तन आहे बाबांचं. कशावर? की आपल्याला नेमका आपला धर्म कोणता आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. नाही तर आजही तुम्ही यवनाच्या मुसलमानाच्या 5 वर्षाच्या मुलाला जरी विचारलं, कारण माझा दवाखाना ज्या गावात आहे 25 वर्ष झालं, त्या ठिकाणी 100 कुटुंब यवनांची आहे. त्या 5 वर्षाच्या मुलाला जरी तुम्ही विचारलं, एवढे इधर क्या मामू बोलो, क्या रे टोपी क्यों पहनी, तो सांगतो अल्लाह ताला की देन आहे. काय सांगतो? ही डोक्याची टोपी आमच्या देवाची देण आहे. आमची टोपी रात्रीतून केव्हा बदलते आम्हालाही कळत नाही. त्याला विचारलं तुझा धर्मग्रंथ कोणता, त्याला लगेच सांगतो कुराण आहे. संत ग्रंथ कोणता, हदीस आहे, लगेच सांगतो. तो त्याच्या हाजीला ओळखतो, त्याच्या काजीला ओळखतो, त्याला फतवा काय ते माहित आहे, त्याला तक्वा काय माहित आहे, त्याला आपण त्याला रमजान काय माहित आहे, त्याला ईद माहित आहे, त्याला पीर माहित आहे, त्याला मंगल माहित आहे, त्याला बुध माहित आहे, त्याला जुमेरात माहित आहे, त्याला जुम्मा माहित आहे, त्याला शनिचर माहित आहे, त्याला इतवार माहित आहे. आम्ही आमना पोरले जरीच्या काय रे भो गीता कोण शे
तो सांगत आमनी गलीमात तपकीर लावस ती गीता माहिती तुम्हाला का तरुण मंडळी कधी घ्या कारण इथं गरज खरी कीर्तन सांगू का तुम्हाला ताई रागी उडू नका आपल्या तरुण मुलांची आणि आपल्या तरुण मुलींची बर का पुरुष मंडळीला माझी कळकळीची विनंती आहे कारण हे जे कीर्तन आहे कुणासाठी हो जेना घर वका तेना खोका जेना घर वका तेना घर खोका तर नाचासाठी आहे का कीर्तन सांग कीर्तन कीर्तन चांग होय अंग हरिरूप हे जे अंग आहे ना हरिरूप आहे पण मायेचं पटण आडू आल्यामुळे काय होतंय आपल्याला नेमका हरी दिसत नाही नेमका राम दिसत नाही नेमका कृष्ण दिसत नाही नेमका योगेश्वर दिसत नाही का दिसत नाही कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं देवाने आमच्या घरी यावं किती लोकांना वाटतं मला असं वरती बोट करा की देवाने आमच्या घरी आलं पाहिजे असं किती लोकांना वाटतं करा वरती बोट बोलले वाटेल तुमच्या गावामध्ये देवने तुमच्या घरी हो असं इथला नास्तिक आहे तुम्ही काही सर भाऊ नका बाबा करणार जे भाषाच आपला तुम्ही काही चिंता करू नका महाराज काही दूर नाही पण आपलं काय आपल्या जोडीने किंमत आपली नाही विठ्ठल असं वाटतं देवाने माझ्या घरी यावं पण असं कोणल्याच वाटच नाही की देवना घर मी जाऊ वाटच का कोणले वाटच का नाही वाटच पण हे जे आहे ना हे संतांना वाटतं की मी ज्या वाटेने चाललो आहो मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत दे गेलेचे पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही अरे बाबा रे मी ज्या मार्गाने जातो त्या मार्गाने जर तुम्ही आले ना तर निश्चितच तुम्हाला धर्म समजेल धर्माचं पालन तुम्हाला करता येईल आणि म्हणूनच तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणातून आपल्याला अगोदर नेमका धर्म सांगितला इथे अवतरती आपण जसं म्हणतो अवतार धारण करणे येणे तसा ध्रुव धातूपासून तयार झालेला शब्द म्हणजे इति धारयती धारण करणे अंगीकारणे तसं वागणे याला म्हणतात धर्म विठ्ठल तयार झालेला शब्द इथे धारयती धारण करणे अंमलात आणणे अंगीकारणे तसं वागणे याला म्हणतात धर्म इहलौकिक आणि परलौकिक हिताची गोष्ट साध्य करणे याला म्हणतात धर्म विठ्ठल